नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत प्रतीक्षेत असलेल्या सर्व महिलांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, याचे पात्रता काय असणार आहे, ही सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे तिन्ही हप्ते एकत्र महिलांच्या खात्यामध्ये अर्थात 4,500 रुपये जमा होणार आहेत. आता हे पैसे जमा होणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 13 ते 14 तारखेला, ज्यावेळेस मकर संक्रांतीचा सण येणार आहे. त्या सणाच्या 1-2 दिवसापूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे. आता याच्यामध्ये पात्र महिला कोणत्या असणार आहेत, तर ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण असणार आहेत, तर ह्या सर्व महिला याच्या अंतर्गत पात्र केल्या जाणार आहेत. परंतु ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण राहिली अशा कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे, याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी. आता याच्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये बोगस प्रमाणामध्ये ज्या पुरुषांनी सुद्धा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता उचलला होता पूर्वी, जेवढे पण हप्ते उचलले तर त्या सर्व हप्त्यांची वसुली होणार आहे. त्याच्यामुळं या योजनेमध्ये फक्त आता पात्र महिलाच राहणार आहेत. जे काही बोगस लाभार्थी असतील, बोगस पुरुष लाभार्थी असतील, तर हे सर्व याच्या अंतर्गत अपात्र केले जाणार आहेत आणि इथून ही समोर योजना पूर्ण राबवली जाणार आहे. आता बऱ्याच महिलांच्या मनामध्ये असे काय प्रश्न निर्माण होत आहेत, याच्यामध्ये या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का? तर मित्रांनो, याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर आता जो काही येणारे 3 हप्ते येतं, तर या 3 हप्त्यामध्ये वाढ होणार नाही. परंतु जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन भरणार आहे, तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये भरणार आहे आणि या महिन्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून जर काही निधीची तरतूद केली जाईल, तर त्या निधीच्या माध्यमातून ह्या सर्व महिलांना प्रति महिन्याला 2100 रुपये असे मिळतील. परंतु सध्या मिळणार नाहीत. ज्यावेळेस राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल, त्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद केली जाईल आणि नंतरच या योजनेमध्ये वाढ केली जाईल. मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. याच्यामध्ये तुम्ही तुमची ई-केवायसी केली का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत नसतील, तर हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.